धुळे जिल्ह्यातल्या नवापुरात घडलेल्या घटनेने महाडच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत। जालन्याहून सुरतला निघालेली बस पुलावरून जाताना पुराच्या पाण्यात अडकली आणि 17 प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला। पहाटे 5 वाजताच्या सुमारास नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होतं आणि पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बस चालकाने बस पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला। बस अचानक पुलावर पुराच्या प्रवाहात बंद पडली। प्रवाशांचा प्रचंड आक्रोश झाला। या ठिकाणी 100 नंबरवर कॉल केल्यानंतर तत्काळ मदत धावून आली। स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी 17 प्रवाशांचे प्राण वाचवले। जेसीबीच्या सहाय्याने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आलं आणि या ठिकाणी मोठी दुर्घटना होता टळली। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय की 17 प्रवाशांचे प्राण गमावले असते मात्र ते वाचलेले आहेत। एक खूप मोठी दुर्घटना होता वाचली आहे। आता या ठिकाणी काय परिस्थिती आहे? निश्चितच ही जालना सुरत बस आहे। ही जालन्याकडनं सुरतकडे निघालेली होती आणि पहाटे 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान ही नवापूरला पोहोचलेली होती आणि तिथून ही बस सुरतकडे जात असताना नवापूर शहरामध्ये जी रंगावली नदी वाहते त्या नदीच्या पुलावर ही बस जात होती आणि त्या ठिकाणी पुरात पहाटेच्या वेळेस अंधारात पाण्याचा अंदाज न आला आणि दुर्दैवाने ती बस त्या पुलाच्या मध्यभागी बंद पडली आणि त्याच्यामुळे प्रचंड असा आक्रोश प्रवाशांचा त्या ठिकाणी झालेला होता। सुदैवाने प्रवाशांनी त्याच दरम्यान 100 नंबरवरती कॉल केला। नंदुरबार कंट्रोल रूमला जसा हा कॉल आला त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मदत पोहोचवण्यात आली आणि स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी एक तात्काळ मदत कार्य सुरू करून 17 प्रवाशांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त बस चालक आणि वाहक असे 19 जणांचे प्राण या घटनेतून वाचवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे हा जो पूल आहे, हा जो रस्ता आहे, हा एसटी बससाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी दुसरा रस्ता सुचवण्यात आलेला आहे प्रशासनाकडनं। मात्र एसटीचे बस चालक हे निष्काळजीपणा कसा करतात त्याचं हे उदाहरण आहे। या ठिकाणी तो रस्ता बंद केलेला असतानाही त्याच रस्त्याने बस नेण्यात आली आणि त्यामुळे ही दुर्घटना मोठी घडणार होती, पण सुदैवाने ही दुर्घटना घडलेली नाही। मात्र एक मोठा प्रचंड म्हणजे एक भीतीचं वातावरण, दहशत प्रवाशांमध्ये दिसून आली। आपण जर व्हिज्युअल्स पाहिले तर त्याच्यामध्ये प्रवाशांच्या चेहऱ्यावरती ती भीती स्पष्ट दिसून येत आहे। इतकी प्रचंड ही घटना होती। बसची दुसऱ्या क्रमांकाची पायरी होती, म्हणजे बस जवळपास 2 ते 2.5 फूट ही पाण्यामध्ये बुडालेली होती आणि पाण्याचा प्रचंड असा प्रवाह होता। मात्र स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य केल्यामुळे या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश मिळालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी महेश शेट्टी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांनी प्रवाशांची विचारपूस पण केलेली आहे आणि संबंधित प्रवाशांना या दुसऱ्या बसने त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि एकूणच आपण पाहतोय की पुन्हा एकदा आपल्याला एसटी मंडळाचा हा जो काही हलगर्जीपणा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या घटनेमध्ये ज्या प्रवाशांचा जीव वाचलाय त्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूयात। 3 तास पाणी मग नंतर कसं तुम्हाला तो बाहेर काढलं? मग ते पाणी बघूनच आमचं तर जसं काय लटलट खापरं सुटलं। बरं, भीती वाटायला लागली, कसतरी वाटायला। आता विलाच काय खाली बी उतरता येण्यावर पण काय करणार, पायरीपर्यंत दुसऱ्या पायरीपर्यंत पाणी लागलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।